नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की काल परवा मी व्हिडिओ बनवला होता गोकुळवर आणि की भाजपला गोकुळ हातातनं घालवायचं आहे का. आणि कालच माझ्या माहितीप्रमाणे 1971 एवढे ठराव हसन मुश्रीफांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने शक्ती प्रदर्शन करून ते ठराव हे केले. आणि आता हे खरं म्हणजे युतीमध्ये लढायचं म्हणून एकीकडे हसन मुश्रीफ म्हणतात आणि शक्ती प्रदर्शन करून स्वतःचं एवढे ते ठराव जे करतात ते अत्यंत चुकीचं आहे. हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. दुसरी गोष्ट म्हणजे की देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं होतं की युतीमध्ये लढायचं, तर मग हे एकटे ठराव का म्हणून. आणि या 1971 ज्या काही संस्था आहेत या संस्थांमध्ये या संस्थांमध्ये ज्या बोगस संस्था म्हणून ज्या हे आहेत, ज्याची प्रकरणं आत्ता हायकोर्टामध्ये चालू आहेत, त्यासुद्धा संस्था आहेत. मग हा 1971चा जो हा आकडा आहे हा किती खरा आहे हा पहिला भाग. आता उद्या BJPचे काही लोक टाकतील, परवा जनस्वराज्याचे लागतील, आणखीन शिवसेनेचे टाकतील आणि काँग्रेसचेही टाकतील ठराव. आता यामध्ये सगळी जबाबदारी युती धर्माप्रमाणे चालावी म्हणून चंद्रकांत पाटलांकडे जबाबदारी दिली होती. चंद्रकांत पाटलांनी हे एक असं स्टेटमेंट केलं जे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट होतं की ज्याचे ठराव जास्ती त्याच्या सीट जास्ती. चंद्रकांत पाटलांना हे माहिती नाही का हसन मुश्रीफांचा तिथे काय इंटरेस्ट आहे किंवा काय केलेलं आहे त्यांनी. हा एक वेगळा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या याच्यामध्ये 25 वर्ष 3000 किंवा तेवढे त्याच्या आसपास संस्था होत्या, त्याच ह्याच्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये 2700 संस्था कशा वाढल्या, कुठल्या वाढल्या, कोणाच्या वाढल्या, मग इतरांच्या का नाही वाढल्या. हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि जो पण माझ्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी तो विचारायला पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या सूत्रांच्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये मेजॉरिटी संस्था या मुश्रीफांच्या आहेत आणि त्या अत्यंत बोगस संस्था आहेत, ज्याच्यात 457 संस्थांचं आत्ता ऑलरेडी कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे. हा 2 गोष्टींनी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मुख्य म्हणजे मला त्या कोल्हापूरच्या भाजपचं एक आश्चर्य वाटतं. म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीने हसन मुश्रीफांना जबाबदारी दिलेली आहे, शिवसेनेने आबिटकर आणखीन नरक्यांना जबाबदारी दिलेली आहे. मग भाजपने जी जबाबदारी दिलेली आहे ते चंद्रकांत पाटील यांचा ह्या दूध संघामध्ये एकतरी दूध संघ आहे का. मग हे महाडिक, त्याच्यानंतर घाडगे कागलचे किंवा इचलकरंजीचे आवाडे यांना हे करतायत काय, ही लोक करतायत काय. यांना स्वतःच्या अस्तित्वाचं हे नाही आहे. उद्या हसन मुश्रीफांनी हा वाम मार्गाने हा बळकावला गोकुळ, तर जसं महानंदा त्यांनी संपवून टाकली तसं गोकुळ संपवायला वेळ लागणार नाही त्यांना. आणि गोकुळ संपलं तर बदनाम कोण होणार आहेत, सगळ्यात पहिल्यांदा होणार आहेत महाडिक बदनाम होणार आहेत काय. मग हा बदनामीचा शिक्का घेऊन हे येणाऱ्या निवडणुका जिंकू शकणार आहेत. भाजपसुद्धा येणाऱ्या निवडणुका कारण गोकुळ हे माझ्या दृष्टीने गोकुळ हातात असणं म्हणजे कोल्हापूरचं 50% राजकारण आपल्या हातात असण्यासारखं आहे. आज महाडिक म्हणजे एकदम तुल्यबळ तिथे कोल्हापूरमध्ये त्यांचा दबदबा मोठा. गोकुळमध्ये त्यांनी एक हाती म्हणजे आतमध्ये न जाता त्यांनी गोकुळचे प्रश्न सोडवले आणि गोकुळ वाढवलं त्यांनी काय. कागलचे समरजित घाडगे आता भाजपमध्ये आहेत.
आवाडे हे इचलकरंजीचं मोठं प्रस्थ आहे, म्हणजे काँग्रेसमध्ये असल्यापासूनच मोठं प्रस्थ आहे ते. पर अमित शहाना त्यांनी आत्ता त्यांच्या साखर कारखान्याचं नवीन नामकरणासाठी बोलवलं होतं. मग हे हे नेतृत्व काय करतं आहे? मग ह्यांच्याकडे का नाही नेतृत्व दिलं? महाडिकांकडे का नाही? कारण महाडिकांचा गोकुळवर्षी संबंध असल्यामुळे महाडिकांनी नेतृत्व नाकारलं आहे. आणि महाडिक याच्यामध्ये गप्प का? महाडिक याच्यामध्ये काहीच बोलत नाहीत, गप्प आहेत. म्हणजे तुम्हाला म्हणजे जे कधी कधी असं म्हटलं जातं की हे सगळे एक आहेत आतून, हे खरं वाटायला लागतं. आज भाजपला समजा अस्तित्व वाढवायचं असेल कोल्हापूरमध्ये, तर हे तर तुमची गोकुळ तुमच्या हातात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यालाच समजा आपण काही करत नसलो, म्हणजे आज त्या यांनी जे प्रशासक मंडळ आहे त्या प्रशासक मंडळाची पण तक्रार आहे की त्यांच्यावर प्रेशर आहे म्हणून. म्हणजे प्रशासकांचा जो अध्यक्ष आहे तो यांच्या प्रेशरमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागले, इतकी त्याच्यावरची वाईट परिस्थिती आली. मग याच्यामध्ये गोकुळ भाजपला हाताच्या बाहेर घालवायचं आहे का? याच्यामध्ये आणखीन काही मुख्यमंत्र्यांची स्ट्रॅटेजी आहे? कारण मुख्यमंत्री त्याच्यामध्ये असल्याकारणामुळे मला मुख्यमंत्र्यांबद्दल कडून खूप अपेक्षा आहे. पण मला मुख्यमंत्र्यांना एक हे वाटतं की त्यांनी कोल्हापूरचं नेतृत्व बदलावं. गोकुळसाठी ज्या व्यक्तीच्या हातात, म्हणजे चंद्रकांत पाटील कधी कधी मला असं वाटतं की ते मुश्रीफांच्या पक्षाचे आहेत की काय. ज्या पद्धतीत ते हे करतात त्या पद्धतीत ते मुश्रीफांच्या पक्षाचे आहेत का असं मला वाटतं. आता ते मला माहिती आहे हार्डकोर ABVPचे आहेत, पण ते मुश्रीफांच्या पक्षाचे असल्यासारखंच वागतात. म्हणजे आजपर्यंत त्यांच्या सगळ्या ॲक्शन्स ह्या तशाच आहेत. मग ह्याच्यात खरं काय आहे? माझं म्हणणं आहे की याची जबाबदारी म्हणजे हे एकतर हे थांबवावं आणि या बोगस संस्थांचा आधी निकाल लावावा, मगच निवडणुका घ्याव्या. आणि हा खरोखर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. आज एवढंच. धन्यवाद.